एका संख्येला 7ने भागले तेव्हा त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती सर? ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला. इथं ती संख्या आम्ही यक्ष गृहीत धरायची. बघा, गणिताची मांडणी जमली म्हणजे उत्तराप्रत पावलं सहज पडली जातात. एका संख्येला 7ने भागले म्हणजे एक संख्या यक्ष हिला 7ने भागलं तेव्हा त्या संख्येचा, ती संख्या म्हणजे यक्ष, त्या संख्येचा वर्ग आला म्हणजे ती संख्या परत मांडा आणि तिचा वर्ग करा. अशा पद्धतीची समीकरणबद्ध मांडणी जमली म्हणजे उत्तराप्रत पावलं सुलभ होतात. आता कोणती संख्या कोणतंच पद लेकरांनो एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी एक असतो. लक्षात आलं तुमच्या? आता हा अपूर्णांक, हा अपूर्णांक, हे दोन अपूर्णांक परस्परांना आहेत भागीला. म्हणजे या अपूर्णांकाकडे येताना हा अपूर्णांक कसा मांडावा लागतो सर? तर गुणाकार व्यस्त रूपात. म्हणजे एक जातील वरी आणि एक्स वर्ग खाली, उलट स्वरूपात फक्त मांडणी करायची. ओके. आता एक्स छेदस्थानी 7 गुणिला 1 आणि भागीला एक्सचा वर्ग म्हणजे काय? तर एक्स गुणिला एक्स असा गुणाकार. हे दोन अपूर्णांक झाले. लक्षात घ्या, इथं काटाकाटी होते सर. म्हणजे इथे एक्स साठी हा एक्स कटते. आता इथं अंशामध्ये 1 राहिला, छेदस्थानी 7 राहिला, त्याच्यासोबत एक्स गुणिला आहेत. हे एक्स इथं मांडले किंवा इथं मांडले तरी चालतात. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? अर्थात प्रश्न ती संख्या कोणती? त्याचं उत्तर 1/7 ही ती संख्या. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.